नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्लोक बहाड आहे आणि मी 6वीत शिकतो. कारण की आता आजच मला सुट्ट्या लागल्या आहे. तर आज आम्ही फिरायला जाणार आहे बीचला. तर तुम्ही आता बघा, आता आमची तयारी चालू आहे. इथे बॅग भरलेली आहे आणि इथे माझी मम्मी आहे. थोडंसं म्हणजे आमच्याकडे फिश होती तर आम्ही एका आमच्या काकूकडे देतोय. तर आता आम्ही 2-4 दिवस चाललो, तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे देतोय. तर तुम्हाला जेव्हा आम्ही निघणार तेव्हा आम्ही भेटू. तोपर्यंत टिल देन आता आमची सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही गाडी यायचं वाट बघतोय. तुम्ही पाहू शकता इथे बघा, पूर्ण अशी तयारी झालेली आहे. तर फक्त आता गाडीचं वाट बघायचं आहे. सो आता आपण वाट बघू. तर आता गाडी आलेली आहे. आता आपण जाणार आहे बीचला. आता आम्ही खाली उतरणार आहे. सो हा, तर त्याला चार्जिंग केली आहे ना आपण. तर मम्मी, आता तुला कसं वाटतंय? खूप छान, खूप उत्सुक, खूप वेळ झाला तयारी करून बसली आहे, वेट केला आहे. फायनली गाडी आता आलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. ईशू, तुला कसं वाटत आहे? मस्त. राम जय जय महादेव. हा, वेगळाच नशेत आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे. मी तुम्हाला बॅग ठेवल्यानंतर भेटतो. ते काय झालं त्यावेळेस थोडंसं म्हणजे डिलीट झाला होता तो, जेव्हा मी बॅग घेऊन खाली आलो. सो प्लीज तो नाही दाखवू शकत. तर गाईज, आता अजून एक याच्या बहिणीच्या फ्रेंडचं अजून एक फॅमिली पण फॅमिली येईल. चेन्नई फक्त 3 गाइस, ये देखिए, ये सिर्फ 3 ही फैमिली और और ना ही ज़्यादा लग्जरी है, बट अभी भी ये स्पीड में तो हमारे लिए अच्छी है और गोवा को जाने के लिए भी मराठी स्पेस मोठा याचा आणि स्पेस. हाय गाइस, व्ह्यूअर्सला सगळं माहित आहे. आणि तिथं बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. अरे सगळं माहित आहे त्यांना, काय दाखवू नको. सगळं आपण पहिले दाखवलंय. तो ये है और आप इस वीडियो को लाइक और सब्सक्राइब. अरे तू मराठीत बोल नाही. या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला हैदराबादच्या एका मोठ्या काय जेणे की ते 36,000 स्क्वेअर फूट आणि 3,624 बघ काय समजत नाही. सिंगे रग में सगळा पागल आहे हा, डोक्याने पागल आहे. याच्या मागे लागू नका. तुम्हाला वाटत असं नाही एकदम खूप मोठा युट्यूबर असेल, काही कामाचं नाही आहे. अरे भाऊ, मी गेमिंग नाही करत. त्याला गेमिंगचं बोललो कोणी आहे? गेमिंग कर म्हणून. मी गेमिंग नाही करत, एवढं माहिती मला. तर आता आपण जाऊ. माझा भाऊ आणि आपण मी नाही देत. तुम्हाला माहिती आहे का? खोटं बोलतो रे. जा रे तू माझ्या मग. तुझं याचं काहीच काम नाही ना आपल्यासोबत. आपल्याला काहीच काम नाही याचं. हे येडच आहे, असं झालं. करा नाही तर माझा विषय कोणी नाही. हे त्यापेक्षा खराब कोणी आहे पण. वा. तर बघा, आता आम्ही जेवण काढली. आता बसायचं आपल्याला मागे. सो लेट्स गो. इथे माहित नाही कोण चाललं. सो आता इथे आपण चलिए देख सकते हैं, बहुत लग्जरी गाड़ी. हे खाली घे सरक. और इसे मुझसे ज़्यादा इसे कार में ज़्यादा इंटरेस्ट है. मैं पुढे घे. देखा, मैंने कर दिया ना. याने काय केलं? मी केलं फक्त. ही बॉटल आहे ना पाण्याची. चल बैठ जा इधर.
आता आपण गाडीत बसलो आहे पूर्ण मस्त. हे बघू फक्त शकता आम्ही दोघंच बसले, बाकी कोणीच नाही. बिकॉज वी आर सिग्मा. सिग्मा बॉय. तर बस आता और मैं आपको गाडी आता सगळे जण बसल्यावर हे परत व्हिडिओ चालू करू. तोपर्यंत आपण बोलू. ठीक आहे, बाय. आपण बघू शकतो की चला बघू शकतो की आपण आता गाडीत लक्झरीज गाडी नाही आहे. हे बघू शकतो. तुला काय करायचं? लक्झरी 1000. चलो गणपती बाप्पा मोरया. चलिए देखते हैं. चला, गाडी चालू झाली. आता आपण पुढे जातोय. पण तिसरी फॅमिली अजून आली नाही आहे, जे की माझ्या बहिणीची ही फ्रेंड्स आहेत. आणि माझी बहीण बघू शकता की तुम्ही कशी आहे. ती खुश आहे. माझी बहीण खूप, माझी छोटी फ्रेंड खूप. आज आपण चाललो ना. चलो देख सकते हम आता आपण थांबतोय आता इथं. आपण थांबतोय इथं माझ्या फ्रेंड कडे. तिसरी फॅमिली घ्यायला हिच्याकडे लक्ष देऊ नका आणि याच्याकडे पण नाही. व्लॉग माझा आहे म्हणता माझ्याकडे लक्ष देऊ नका. बघा, वोट मुझे करे. कशाचं वोट? लक्झरीचं. लक्झरी? अरे पागल आहे. हा पागल आहे गाईज. हा माझा भाऊ खूप पागल आहे, खूप म्हणजे खूप. बघा प्रूफ. माझा भाऊ ना मला खूप मारतो, म्हणजे असं दम थांबा. बघा माझा मित्र बघा. पण तो माझा मित्र नाही लागत, कारण की तो खूप छोटा आहे आणि खूप मोठा आहे. मी 7वीत आहे, तो बघा किती. तो आहे 3री. आता बघू शकता तुम्ही. आता तो कसं रिएक्शन करेल बघा. आता तुम्हाला थोडा अंधार दिसेल. मला फ्रेंड बघितलं कसं रिॲक्शन केलं त्यांनी. इकडचे या सोसायटीतले सगळे जण नाही का खराब आहेत. आमच्या सोसायटीतले खूप गाईज ते व्हिडिओ क्वालिटी थोडी भंगार आहे, कारण की इथं खूप सारा अंधार झालाय म्हणून आम्ही नाही व्हिडिओ क्वालिटीच भंगार आहे. कारण की थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला. आम्ही जुना मोबाईल वापरतो, व्हिडिओ क्वालिटीचा प्रॉब्लेम होईल. सो के बिखर गई अम्मा. ठीक आहे गाईज, तर आता आम्ही जेव्हा रोडला येऊ, मेन रोडला, तेव्हा वापस भेटू. ठीक आहे, टिल देन बाय. फॅमिली मधली सर्वात मोठी आणि माझी बहीणची फ्रेंड. आपण पुढच्या ब्लॉकवरती 24 ब्लॉकवरती बघणार आहेत की बीच वगैरे, अजून गड वगैरे आणि जंजिरा किल्ला पण तुम्हाला आलेल्या ब्लॉकवरती दाखवेल. म्हणून तिकीट हे आमची खूप मोठी हे राहील, कारण की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करता, आम्हाला खूप मोठा सपोर्ट करता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि याच्या पण करा. आणि इथं जरा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून आम्ही आता डायरेक्ट मेन रोडला पोचल्यानंतर तुम्हाला बोलेन. तर ठीक आहे, बाय, गुड बाय. ओके, तर गाईज आता उर्वी आली आहे, जी की तिची मम्मी पण नाही आली. तिची मम्मी अजून मम्मी नाही आली, पण तिची मम्मी ना खूप वेळ करते, म्हणून ना. तर सगळे बाहेर तुम्हाला सांगू का अजून सांगू का, आम्ही अर्ध्या रात्री नाही का उठून नाही का तुम्हाला ब्लॉग करणार आहे आणि तुम्हाला हॉरर गोष्टी पण सांगणार. म्हणून तिकीट हॉरर गोष्टी काय नसतं. चला, काय नाही, पण तुम्ही प्लीज हा व्लॉग सोडू नका, कारण की खूप मजा येणार आहे. आपण खूप 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आणि 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये खूप सारखे मजा येणार आहे. आणि काय कशाला माझा हात काढतोय रे? इतकं पुढे नको घेऊ, कॅमेरा ब्लॉग. हां ते आहे. चला, तर आता मला वाटतं आले. लाने के लिए तो हम पूरी रिंग लाइट जलाएंगे, बट क्या करूँ, जगह ही नहीं है इस लग्जरी गाड़ी में. वैसे ये लग्जरी नहीं है, सादी स्वादी नॉर्मल है. और ये हमारे रिलेटिव्स की ही गाड़ी है. रिलेटिव्स कोण? काय झालं? घातली होती त्या बॅग मध्ये. गाईज आता तिसरी फॅमिली पण आलेली आहे. सो आता
तिसरी फेरी आहे. आता आम्ही निघणार आहे. सो आता म्हणजे रिअल आतापर्यंतचे जे ब्लॉग होते ते सगळे फनी होते, पण आता याच्यानंतरचे जे ब्लॉग राहणार ते एकदम सिरियस आणि एकदम खतरनाक राहणार. म्हणून आमच्यासोबत टिके राहा आणि बनवत राहा. हिंदी प्लस मराठी. मी हिंदी बोलत नाही. ना टिके रहा हिंदी वर्ड है. थैंक यू. देख सकते हैं हमारे को चॉकलेट मिल चुकी है. वो भी 1 रुपये खाल्ली पाहिजे. बघितलं कसला पोरगा आहे. आहो काजू घेतले ते खारे काजू. ते दुसरी वाटत टाकून पण सो बघा नरुटो बाय युग. मी 2 दिवसानंतर येणार नाहीये. बाय. बघा बाय. देखा वो मेरा सबसे बड़ा दोस्त है. वैसे मेरा स्कूल में सबसे पहला दोस्त वही था. वैसे मेरा कोई था आता बघा. आता आपण सगळे आता निघालेलो आहे. जीवन पण नाही सो इकडे बघू शकता आमचं मस्त. आणि बघू शकता ते आपली जर्नीची सगळ्यात पहिले ब्लॉग चालू झालाय. आणि नंतर मग आता शांभवी आणि उर्वीच्या शांभवीच्या फ्रेंडची स्कूल येत आहे आणि शांभवीची पण बघू शकता कसं झालंय. आता बघा इथे स्कूल शांभवीचं सगळ्यात मी इथे म्हणजे शिकते. आणि सगळ्यात मेन गेट आहे आणि सरळ कमानीपासून राईट टर्न घेईल. आता पुढे कमान येणार आहे. आपण तिथून लेफ्ट घेऊ. हा लेफ्ट नाही लेफ्ट घेऊ. आपल्याला तिकडे जायचं आहे. मरको रोडच्या आपल्याला जाईपर्यंत पुरवायची आहे. त्यांचं हे तू खाऊन घे. तर आता हायवेवर आल्यावरच आता आपण हायवेवर अजून आलेलो नाही आहे. आपण अजून आळंदीत आहे, पुण्यात आहे. तर आता आपण टर्न घेतलाय. बाबा दिसते का इकडे. आणि मी तुम्हाला आलेल्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की आपल्याला कसं 33% जे भाडू आहे हे करायचं आहे. किती बोलतो. आता जोपर्यंत हायवेवर येणार तर तोपर्यंत बंद राहणार. जेव्हा हायवे तुम्हाला दाखवेल तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग संपला नाही. ब्लॉग संपला नाही म्हणजे अजून आता मेन रोड येईपर्यंत बाय बाय. तुम्हाला लगेचच दिसेल. आम्हाला लय वेळ आहे. ठीक आहे गाईज. तो आता थोड्या वेळानंतर बघू. बघू शकता आम्ही हायवेवर आलेलो आहोत. हायवेवर अजून म्हणजे आलं नाही. मेन हायवे नाहीये पण हायवेवर म्हणजे ट्रॅफिक वगैरे जाम आहे. तर आम्ही अटकत पोचतोय. मला वाटेल त्यावेळेस मला वाटतं आपण आता लेट होऊ शकतो. मला तर वाटते की आपण 12 ते 11 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. 12 ते 11 की 12 ते 1 काही असो. 12 ते 11 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. जर ट्रॅफिक लागलं तर 1 किंवा 2 वाजे आरामशीर हल्ली पोहोचून जाईल. गोपालनगर मध्ये. सो आता जर आपल्याला म्हणजे आता मराठा कॉलनी आहे ना. आता जर हे आला हायवे आला मग आम्ही परत तुम्हाला भेटू. तोपर्यंत आमचा ब्लॉग बघत राहा. बाय बाय. बघा गाडीत बसूनच हा यूट्यूबचे व्हिडिओ बनवतोय. एडिटिंग करतोय फास्ट. एडिटिंग नाही यूट्यूब शॉर्ट आहे हा. स्पीड सॉन्ग म्युझिक नाईट कोर ते नाईट मेअर टाक. ठीक आहे. आता अजून हायवे म्हणजे नॅशनल हायवे नाही आलाय. तसं हायवे तुम्ही बघू शकता. आता माहित झालं म्हणे. शंभवी खाली बस. शंभवी तिथून तर खूपच जवळ आहे. चला राहू द्या. ह्या साईडने बघा ऍक्च्युली पूर्ण हायवेच आहे हा. पण खूपच नॅशनल जवळ आहे हायवे. घर. 5 मिनिटाचा रस्ता आले की याल. खूपच चांगलं.
गाईज आता जोपर्यंत म्हणजे अजून नॅशनल हायवे आल्यावर आणि तुम्हाला परत भेटेल तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, तर आता आपण वाकळमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आताच ट्रॅफिक सुटला होता, परत चालू झालेला आहे ट्रॅफिक. सो आता बघा इथं ट्रॅफिक कमी आहे, तर इथून आम्ही लवकर निघू. तर आता आम्ही वाकळमध्ये आहेच. आता नॅशनल हायवेवर आता आम्ही पोहोचणारच आहे, जवळच आहे नॅशनल हायवे इथून. सो देन आता आपण हायवेला परत एकदा गेलो. 4 वेळा बोलून झालं आहे की आपण हायवेला गेलो. आपण इकडे दर अर्ध्या तासाने म्हणतोय है ना. मला वाटतं जास्त झालं आहे, जास्त बोलणार नाही. सो आता अरे किती वेळा चला आता मग हायवे आता याच्यानंतर दाखवणारच ना, डायरेक्ट हायवेवर. सो गुड बाय. हॅलो गाईज, तो आता आम्ही इथे पेट्रोल पंपवर आलेलो आहेत. सो आता आम्ही आमचं जेवण झालं आहे आता. सो बघू शकता सगळ्यांचंच जेवण झालं आहे. आता आम्ही 5 मिनटात निघणार आहोत. सो आता आमचं जेवण झालं आहे. सो तर जेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही मधात झोपलो होतो. नाही, मधात नाही झोपलो नव्हतो, मागे बसलो होतो. सो तुम्हाला हे पण माहिती आहे की आमच्या बाजूला पूर्ण बॅगा होता. सो पूर्ण चेपलो होतं, आम्हाला बसता नाही आलं. तर आम्ही इकडे आलो आणि थोडंसं जेवण केलं, थोडंसं म्हणजे पोटभरच केलं. आता आम्ही खूप झोपणार आहे म्हणून अर्ध्या रात्री तर रील्स बनवणं अवश्य होऊ न शकत. पण तुम्हाला आम्ही उद्याचा ब्लॉग नक्की दाखवणार आहे. उद्याचा पार्ट उद्या. सो तर तुम्ही बघू शकता की आपण आता इथं जरा लाईट गेली होती, जनरेटर ऑन केलं आहे अंकलनी. तर आता झालं, पॅकिंग झाली आहे सगळी. आता आम्ही निघणार आहोत. सो तुम्हाला माहिती आहे का आम्ही मागे बसलो होतो तर ते शंभवी आणि उर्वी इशू वगैरे ते छोटं एकदम पुढं बसले होते आणि त्यांनी सांगू गाणे लावले. ओके, गाणे लावले. आमच्या मनाचे एक पण नाही लावलं, सगळं त्यांचंच बघितलं. आता आम्हाला असला राग आलाय ना. उद्या आम्ही बीचला जाताना इकडे जाणार, मधातच बसणार. सो मधात बसल्यावर नाही का आम्ही काय करणार, बसल्यावर त्यांना म्हणजे जिथे बसेल तिथे बसू दे, आम्ही त्यांना काहीच म्हणणार. आम्ही गाणे लावणार, आमचंच लावणार, त्यांचं काहीच ऐकणार. पण आम्ही या वेळेस असं काहीतरी करणार आहे समुद्रात. मी एकदा गेलेलो आहे, पण मला जो एक्सपिरियन्स होता तो मला समुद्रात म्हणजे मी दिव्यागरला गेलो एकदा. आता कसं आहे मला माहीत नाही, पण आम्ही दोघं मिळून नाही का शिंपले शोधणार आहे. आणि जर तेच ते काय ते शिंपलेच म्हणतात, पण आपण शिंपले शोधणार आहेत, मोती काढणार आहे. मोती. सबस्क्राइब केलं. तुम्हाला काहीतरी सांगायचं, काय सांगायचं होतं? लाईक. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला लाईक करावंच लागेल कंपल्सरी. बट अगर तुम देख रहे हो वीडियो तो आपको कम से कम लाइक तो करना ही चाहिए. लाइक कंपल्सरी. अगर आपको पसंद आया वीडियो, सब्सक्राइब और कमेंट वगैरह, जिसका भी बेस्ट कमेंट आएगा उसे हमारे तरफ से शाउट आउट और पिन कमेंट. So let's begin. अब चल रहे हैं हमारे अगली मंजिल पर. आता आम्ही चाललो. बघा पॅकिंग होतीये सगळी. चला आता बघू शकता की मम्मी चालले. मम्मी कसं झालं जेवण? खूप छान. काकू कसं झालं जेवण कसं झाले? एकदम बेस्ट. येस. सो आता आम्ही बघू शकतो. अरे बॉल पडला. ओ नो.
हा ते आहे. तुम्ही बघू शकता आपण जो बॉल सोबत खेळणार. हा तू खेळत बस रात्रभर, आम्ही येतो सकाळी तुला घ्यायला. नाही 2 दिवसांनी येतो घ्यायला. ही सीट थोडी मागे नाही होत का? आता आम्ही कुठे बसायचं? थोडी करा बरं. पुढे कारण याला नाही. हे बॅग कशी आली वर तिकडे? ही पडली काय? पडली ती बॅग. मी तेच म्हणते बॅगा खूप घेतल्या म्हणते. एवढ्याला बॅग नसते प्रवासात. आता 2-2 पोरं नाही प्रत्येकाचे एक आणि 2-3 दिवसाचा 2-3 दिवसाचा प्रवास. चला आता बसू. अरे चला आता कृष्णा हे जागा जास्त वाढली उलट. पण आता थोडं चांगलं वाटतंय. आता जरा किती काढ बॅग. हा महाग मला दिसायला पाहिजे. माझा कॅमेरा माझा कॅमेरा राहू द्या इथे. चला बघू शकता की आता आपण जाणार आहे. तर तेव्हा आपण शिंपल्या वगैरे शोधणार. तेव्हा तुम्हाला एक गोष्ट बघू शकता तर बघा एकदम सेटिंग करते ती तुम्हाला क्लिअर नाही दिसतात कारण की लाईट लाईन लागून. हे बघा श्लोक. हाय, व्हॉट इज युअर नेम? हे काय व्हॉट इज युअर नेम? हे बघा हे सगळे आम्हाला चिडवत आहे. कारण तर माहित आहे का? तर बघितलं की तुम्ही आता फुल्ली श्लोक आता हे करतोय आणि मला कॅमेरा दिलाय. तर जेवढे पण आहे तेवढं ठीक आहे. उद्या आपण भेटूया कारण मी जास्त भात खाल्लाय आणि यांनी पण जास्त भात खाल्ला. जास्त झोपणार आहे. चलो ठीक है. हैप्पी जर्नी. अरे हैप्पी जर्नी. अब हम आता हैप्पी जर्नी. आता आम्ही कमेंट करा हैप्पी जर्नी. मागेच बरी आहे. सांगते बसायचं असेल तर कोणी बसू. चला आता आम्ही दोघं कोपऱ्यात बसलोय. आम्ही आता पार्किंग मध्ये कोपऱ्यात बसलोय. या बॅग मध्ये एकदम चिमल्यासारखं होतं. सारखं घुटमटल्यासारखं होतं आणि नाही एसी यूज करू शकतो कारण की आमच्या गाडीतला एसी खराब झाला. तोंडच तर दिसत नाही तुमचे. हो तर पण बिचारा श्लोक मला तर खिडकी आहे पण बिचाऱ्याला खिडकी नाही. बघा गाईज प्लीज या मासूम पोरासाठी माझ्यासारख्या लाईक आणि सबस्क्राईब करा. इट इज ऑर्डर. थालीपीठ खाल्लं भाकर खिचडी भात. चला तर कमेंट करा आणि महाराज सपोर्ट अँड लाईक. आता झोपून जावे सगळेजण. यस आहे. आजचा ब्लॉग कम्प्लीट. आजचा ब्लॉग कम्प्लीट. ठीक आहे. तर आता मी बंद करतो थोड्या. आता आम्ही आलो आहे रिसॉर्टवर. तसं रात्री चालू येतो पण रात्री झोप आली होती म्हणून रेकॉर्ड नाही करू शकलो. पण आता सकाळ झाली, आम्ही सगळेजण उठलोय. फक्त आरुष वगैरे ते उठायचे. सो मग आता सगळे उठले तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इशू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राम राम. राम राम. हे बघू शकता इथे किती छान आहे. कसं वाटत आहे तुला? बिलकुल खराब. काऊन? काऊन म्हणजे भगवान. खराब काऊन वाटत आहे? अरे आपण आता कुठून गेलोच नाही तर खराब वाटणारच ना उर्वी. नाही ना, आपण इतक्या दूर पोचलो त्याचं कसं वाटत आहे? बिलकुल खराब. काऊन पण? नाही खूप 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 खराब.
10 रुपये. तिकडे बघा अजून एक रूम आहे. तिकडे आरुष वगैरे आहे. चला जाऊन बघू. एक मिनिट. तुम्ही बघू शकता सगळे झोपलेले आहे. सगळे झोपून आहे. चुकून आवाज झाला आपल्याकडे. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता. इथे पूर्ण स्विमिंग पूल आहे इथे. इथे पूर्ण असं हे चालू आहे. तर असं सगळं आहे. इथे असंच लहान मुलांचं खेळायचं आहे. आणि तिथे आमची गाडी उभी आहे. इथे यांचं चालूच आहे. आपण मस्त आंघोळ करू आणि आरुषला आपण मस्त आंघोळ वगैरे करू वगैरे असं फिरायला जाऊ. शूटिंग चालू आहे म्हणजे असंच फोटो चालतोय. तर आता फक्त काय म्हणावं आता फक्त आरुषची आणि ते उर्वी पण उठली. फक्त तिच्या मम्मीचं बाकी आहे. सो त्यांचं म्हणजे ते उठल्यावर आम्ही मस्त आंघोळ वगैरे करून निघणार आहोत. सो इशू तुला कसं वाटत आहे? चांगलं. इकडे आलं चांगलं फ्रेश. तिथे दाखव ना. तिथे अरे तिथे दाखव. मला इकडे येऊन खूप बेकार वाटतं. काहून? अरे किती फ्रेश हवा. किती हे म्हणजे हॉटेल सारखं नाही. हे बघा रात्रीची लाईट चमक किती छोटी. तुमची झोप झाली नाही. हा काय सेन्स आहे? हात नको. मध्येच रस्ता काढला ते. इथे कोण ठेवणार रस्ता इथून आहे. इथून नाही रस्ता. हा काय सेन्स आहे मित्रांनो? हा काय सेन्स आहे? म्हणजे इथं बघा. काय हे बघा हे काय आहे? हा कोणता सेन्स आहे? हे मस्त गार्डन दिलाय. फुटबॉल आणलाय ना आपण. ड्रायव्हर काका उठले का बघ आणि फुटबॉल काका भैराला का. चला आता आम्ही मस्त हवेशीर बसलो आहे. सो आता बीचवर गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला पण माहीतच असेल. नुसतं डोक्यातून येडं आहे. ते नॅशनल हायवे लागतच नाही आपल्याला. कारण की आपण दुसऱ्या स्टेटमध्ये चाललोच नाही. आपण एकाच लेनवर आडवं चाललो होतो ना. ईस्ट नाही वेस्टला की ईस्टला माहिती कुठे. आता बस एवढंच. आता टिल देन आपण किंवा निघताना भेटू. सो टिल देन बाय बाय. हे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे.
सो आता 5-10 मिनिटात निघणार आहे इथे. आता आपण म्हणजे किल्ला बघायला जाणार आहे. तुला काय वाटतं कसा असेल किल्ला? पाण्याच्या मध्ये राहील आणि पण तो एकमेव असा किल्ला आहे की मुघलांनी जिंकून होता दिला आणि आपल्या मराठा लोकांना धोकेबाजी करून तो किल्ला घेऊ नाही शकले. ते आपण त्याच किल्ल्यात जाणार आहे आणि डिसाईड करा तो किल्ला कुठला आहे. तो पाण्याच्या आतमध्ये नाही, पाण्याच्या आतमध्ये. तो सगळ्यांना माहिती आहे. तो कधी कधी वरती येते आणि ह्या वेळेस तो आता वरती आहे म्हणून सो आता आपण बघणार 5-10 मिनिटांनी जाणार आहोत आपण. तसं तर याचा भाऊ ते इकडे आहे. आता सगळ्यांची आंघोळ झाली आहे, फक्त पॅकिंग चालू आहे. 2 आमच्या बॅगा आहे इथे. आम्ही नाश्ता पण केलाय. हा नाश्ता मी नाही केला. तू नाही केला, मी केला. आता बस आमच्या बॅगा झाल्या फक्त उरीच्या. मस्त आहे, खूप मस्त आहे. आम्ही मागे बसलो होतो. तुम्हाला मागे काल मी ते ब्लॉग याच्या पार्टमध्ये सांगितलंच होतं की आम्हाला कसं होतंय, म्हणून आज आम्ही दोघं पुढे बसणार आहे. पुढे किंवा इथे मधात. मागे हे खूप येतं मग ते शंभवी असो की पूर्वी त्यांना मागेच फेकलं. आणि तुम्ही बघू शकता इथे एक ट्रॅव्हलर आहे, स्क्वॉड आहे, परत एक ट्रॅव्हलर आहे. इथं तसं म्हणलं तर हे बाहेरून खूप चांगलं दिसते, पण आतमध्ये रूम मध्ये कमीत कमी झोपायला भेटलं याचं हे म्हण. खराब नको म्हणू, आपल्याला झोपायला भेटलंय. ते भेटले पण आमच्या रूम मधले एसीच चालू होत नाही, व्होल्टेजही नाही. काका कसं वाटलं तुम्हाला इतक्या दूर गाडी चालवून? भारी वाटलं. तर अजून त्याचं आता आम्ही एकदम या असल्या रिजनमध्ये आहे जिथं की इंटरनेट पण नाही आहे जास्त. तर आहे सगळं इंटरनेट आहे, नेटवर्क सगळं आहे पण जास्त तर नाही आहे. सो तुम्ही इथे बघू शकता ह्या साईडला ओशन आहे, तिकडे ओशन आहे. तिकडचे एरियामध्ये थांबा तुम्हाला म्हणजे ओशन तर नाही दिसणार पण ते झाडं दिसणार. थांबा तुम्हाला दाखवतो. इथं झाडांची कमी नाही. इथे बघा इथे स्विमिंग पूल आहे. तुम्हाला जसं की सकाळी दाखवलं होतं मी. तू सकाळी नवीन ब्लॉग बनवलं होतं मग मला का नाही बोलवलं? तू झोपला होता. हा झोपला होता, मी तुम्हाला दाखवलं पण कारण की मी काल रात्री आणि मला झोपून होतं दिलं. झोपू दिलं आणि मग अरे तुम्हाला माहित नाही मी रात्रभर झोपलो नाही गाडी. मला माहिती आहे का, पण जास्त तर यांनी मला झोपू दिलं नाही. सारखं भूताच्या स्थळावर सांगत होता. ते सांगितलं वरतून मला एवढं हे केलं. त्याचं रूम मध्ये नाही चाललो आपण, मग पुढे चाललोय. आपण त्यांना झाडं दाखवतो. झाडं दाखवते तुम्हाला. तिथं खूप सारे कोकोनट ट्री दिसत असेल. थांबा दाखवते आम्ही तुम्हाला. तिथं खूप सारे कोकोनट ट्री दिसत असेल. तिथे एक बीच आहे. त्या बीचचं नाव तर नाही माहिती मला, पण तिथे एक बीच आहे. दिसतं का क्लिअर कॅमेरामॅन? सारे कोकोनट चे झाडं दिसतात तिथे बघू शकता. तसं इथं खूप सुनसान गल्ली आहे आणि याला असं वाटतं की हे माइंडक्राफ्ट सारखं रिअल वर्ल्ड, पण असं नाही आहे मित्रांनो. तिकडे बघा झाड आहे म्हणजे त्या साईडला ओशन असेल. सो आता आम्ही तिथे नाही जाणार. आपण आता पहिले तुम्हाला जंजिरापासून तर सगळे दाखवू म्हणजे अलिबाग. आता फक्त हा पहिलाच बीच आहे जिथे आपण जाणार आहे. याच्यानंतर आपल्याला अजून काशीला जायचं. असं इथं माझं फेवरेट गाणं लागलंय, गिरवी फकीरो का फकीर. लोक काय बोलू. तसं तर आम्ही 10 वाजेच्या आतमध्ये आम्हाला ही रूम सोडून जायचं आहे. मला इथे गरमी पण खूप वाटत आहे आणि इथं मला सारखं सनस्क्रीन लावावं लागतं. त्याच्यामुळे माझी स्किन अख्खी हे झालेली आहे ब्राऊन कलरची. टॅन म्हणतात तरी त्याला. टॅन झाली ब्राऊन कलरची. पण कोणत्या अँगलने ब्राऊन आहे तू? बघू शकता तुम्ही. दाखव झाले माझं. काही टॅन नाही झालंय, काहीच टॅन नाही झालं. आणि मला इथे या स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायची मन. आंघोळ म्हणजे स्विमिंग करायचं मन करते ना. ती म्हणत होती बघा इथे समुद्र आहे. समुद्र नाही येते, स्विमिंग पूलला समुद्र म्हणते. काय पण नको बोलू. अरे तुझी बहीण कधी बोलली सकाळी. असू दे, ती छोटी आहे रे अजून, तिला माहित नाही. तसं तुम्ही बोलू शकता. इथं स्क्वॉड आहे,
सिटी आहे. हाय बरीच काय करावं लागतं आपल्याला? आपली समोरचीच गाडी बघू शकता तुम्ही. काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं थोडी. काही नाही, त्याला बघू शकता की आता आम्ही तुम्हाला अख्खा रिसॉर्ट दाखवलं, सगळं दाखवलं. बट सॉरी, पण आम्ही तुम्हाला आमची रूम नाही दाखवू शकत. अरे हा, थोडं कपडे बदलताय. नाही झालं मी येऊन पण गेलो घरी. अरे घरी नाही, रूम मध्ये. तसं तर बोललं गेलं तर आता हा पोरगा काही पण बोलते. हा पागल झालेला पूर्ण पोरगा. पागल आहे. चल आता आम्ही जेव्हा निघणार किंवा बीचला पोहोचेल तेव्हा परत आम्ही जंजिरा मग आपल्या बीचवरूनच झालं. तसं मला एक माहिती सांगायची होती मित्रांनो तुम्हाला. शिवाजी महाराज डिबेट बिटवीन द जंजिरा हाफ इन द आर्मी मुगल्स इन द half army is very powerful, but Shivaji Maharaj have very low army. It is only. इट इज ओनली काय. आणि मला जास्त इंग्लिश येत नाही रे. सो आता आपण मराठी जेव्हा आपण निघू किंवा आता पोहोचू तेव्हा आपण आता डायरेक्ट नाश्त्याच्या टायमिंगला तुम्हाला दाखवणार आहोत. आपण नाश्ता झालाय ना, पण पोहे वगैरे काही खाल्लं नाही आम्ही अजून. फक्त ते चहा पिलाय, त्याला आम्ही नाश्ता बोलतो. मी नाही. मी पण नाही. सो आता तुम्हाला तिकडे पोचल्यावर किंवा गाडीमध्ये चालू असल्यावर जसं हा बोललं ना, बाहेरून एकदम चांगलं रेस्टॉरंट सारखं मस्त दिसतंय, पण आतमधून आलं नाही. आहे ठीक आहे. हे तुझ्यासाठी ठीक आहे, आमच्यासाठी ठीक नाही ना. बघ ना, हे जाली फाटलेली आहे. तुला काय करायचंय? बघ यांच्या रूम मध्ये रूम पण नाहीये. सो ते तुम्हाला नाही काय सांग काय विचारून अंदर येऊ का? तर इथे तुम्ही बघू शकता. अजून काय पण नाही. चला मग मम्मी यांची रूम दाखवू. मला एक दाखवायचं होतं. एक श्लोक चल रे. ऑडियन्सला काहीतरी दाखवायचं होतं. पण ऑडियन्स काय म्हणतो? ऑडियन्स व्ह्यूअर्स हा चालू झाले. तर सो गाईज, चला आता यांची रूम पॅकिंग पण होत चालली आहे. एकदम गरमी वाटत आहे. थोडंसं बंद आहे. सो देन टिल देन आम्ही भेटू तुम्हाला डायरेक्ट बीचवर जेव्हा गाडी चालू होईल. चला बाय. थोड्या नाही, डायरेक्ट रिसॉर्टवर पोहोचल्यावर तुम्हाला कॉल करेल. सो टिल देन बाय बाय, गुड बाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आम्ही नाश्ता करतोय. आम्ही मिसळ पाव खाल्लाय, पोहे खाल्लेत आणि चिवडा पण खाल्लाय. आणि श्लोकनी आतापर्यंत काहीच खाल्लं नाही. उलट जे संपवलंय ना ते सगळं मी संपवलंय. नाही मी खाते. हे व्हिडिओ बनवतोय ना मी म्हणून. तर आता तुम्हाला गाडीत मिळू. मला मी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आपलं ब्रेकफास्टला व्हिडिओ हे करेन, चॅप्टर वगैरे हे काय होतं. आता आम्ही तीन प्लेट घेतले. म्हणजे एक मिसळ पाव घेतले आणि एक पोहे अजून एक चिवडाचे हे घेतलं. तर परत आणि तिकडे पोचल्यावर तुम्हाला परत एक तोपर्यंत टिल देन. आता आमचं ब्रेकफास्ट पण झालेलं आहे. आमचं सगळं काही झालंय. आता आम्ही सगळे गाडीत बसलोय आणि तुम्हाला माहिती आहे. आणि अजून चालू नाही झाली पण बसलोय आम्ही. तर जसं की आम्ही तुम्हाला बोलत होतो की आपण बरूर जंजिरा किल्ल्याला जाणार आहे. तसंच आपण बीचवरती पण जाणार आहे. तसं माझी पॅन्ट झाली ओली याच्यामुळे. ते पण स्विमिंग पूलमध्ये ते आहे, ते तुम्हाला नाही सांगू शकत. पहिले मला आता असला उशीर झालाय ना, त्या काकांनी मिसळ पाव इतका लेट आणला आणि एकच प्लेट आणला कारण की संपला होता. आणि सांगू का, पावच्या जागी ब्रेड दिली. म्हणजे ब्रेड पहिले पाव दिले 2 पहिले, नंतर ब्रेड दिली कारण की ते कमी होते ना, संपले होते सगळं. सो आता आपण निघणार आहे. हो बघा, आता आपण स्टार्ट झाली आपली गाडी. ड्रायव्हर काका एकदम फुल जोश मध्ये, फुल जोश.
एक्सिलेटर मस्त. सर आता गणपती बाप्पा मोरया. आता जरा मला बरं वाटते, गाडी चालू झालेली आहे. इथे पण आम्ही चेंबून बसलोय, पण इथे चांगलं वाटतं थोडं, कारण की आता आपण मागच्यापेक्षा जास्त चांगलं. आणि मला माहितीच असेल की जास्त तर इथं जास्त प्लांट्स आहेत नाही, टावर्स आहेत नाही, जास्त इंटरनेट्स आहेत, तरी पण आम्ही कसं तरी सर्वाइव्ह करतो इथं. तेच ते मॅन वर्सेस वाईल्ड नाही चालू ते तर नाही. तो बघा आता स्टेअरिंग हलवतोय. आम्ही पोचल्यावर आता डायरेक्ट पोचल्यावरच तुम्ही तिथं एक हे पण बघू शकता, आमचं रिसॉर्टचं नेमचं हे पोस्टर इथूनही आम्ही आलो नार्गिस. सो आता आपण चाललोय. आता आम्ही पोचल्यावरच भेटू. बाय बाय. बघू शकता आम्ही ओशन मध्ये आलेलो आहे, आलेलं नाहीये, मध्ये नाही, रस्त्याने आम्हाला लागलेला आहे. तिथं मरूड जंजिरा किल्ला, तिकडं त्याच्या साईडने एक बोट आहे. किल्ला तुम्हाला दिसत नसेल, पण आम्हाला एकदम साफ एकदम दिसतंय. आम्हाला दिसतंय. सो इथून बघा पूर्ण तुम्ही बघू शकता. जे तुम्हाला रिसॉर्ट वरून दाखवत होतो ना आम्ही, ते झाड इकडे. हे बघा, बघू शकता की हे किती, हेच आहे ते झाड जे आपल्याला 40 किल्ल्यावर जायला रे, किल्ल्यावर. देखा. चला आपल्याला युटर्न घ्यायचं आहे आता. त्या काकाने काहीतरी ते तिकडे आपल्याला बीच पण दिसतोय. बीच, पण मला ते बीच नाही, बीचच आहे. ते बघा कोणाचं तरी घर आहे पहाडावर. होत आहे रिसॉर्ट आहे वाटतं. रिसॉर्ट असं. काय तर झालं. सो गाईज आता आम्ही किल्ल्यावर किंवा बीचवर भेटल्यावरच करू. मी तुम्हाला बोटवर जर दाखवू शकलो तर दाखवेल. बोटवर कारण की रिस्क असू शकतो, जर मोबाईल पाण्यात पडला तर. जर जमलं तर इथून किती साफ हे बघा, तुम्ही बघू शकता किती सारे लाटा आले आहेत, किती कोकणात असं तर गाडी थांबवायची काय एकदम फुल्ली क्लिअर दिसतंय. आम्हाला सगळं. सो तुम्ही बघू शकता इथे ओशन आलेलं आहे. कसं दिसतंय मॅपमध्ये, पाणी कसं दिसतंय. बघू शकता तुम्ही, त्या समोर किल्ला आहे. हे बघा किल्ला. इथं खूप साऱ्या बोट आहेत, किल्ला दिसतोय. बोट आहे इथे खूप साऱ्या बोट जे की किल्ल्यावर चालल्यात. हे बघा किल्ला. समुद्र नाही तुम्ही पुढे बघा किती माय गॉड. आणि मला असं वाटतं की ते एकदम, तुम्ही बघू शकता किती छान आहे. मला असं वाटतं की एकदम हे चांगलं आहे, पण तिथं कन्स्ट्रक्शन साईड्स चालले आहे, कारण तिथे क्रेन्स वगैरे आणि मला दिसत आहेत. मला वाटतं एक ब्रिज बनवायला पाहिजे होता. ते ब्रिज तर बनवायला पाहिजे होतं, पण तेवढं 40-50 फूट. किती हो? 20 रुपये देऊ. सो आता आपण बघू शकता आम्ही तिकीट घेतले, एंट्री फीस 20 रुपयाची येते. इथं बघू शकता खूप सारे मोठे मोठे पत्थर आहे. इथं लिहिलेलं आहे की किती कधी तोडायचं आहे. आणि तो गाईज आता आपण टेलबी, तर आता आपण बोट्सवरती बसल्यानंतर मी असणारच. मला वाटलं आणि आपल्याला शोके असणार. मला वाटलं आपल्याला लय वेळ लागेल, साईडलाच होता. सो आता बस आपल्याला पोहोचायचं. 20 दिले ना, मला वाटलं 100 दिले तुम्ही. तर आता लगेच आपल्याला म्हणजे जर बोट मध्येच घेऊ, नाहीतर डायरेक्ट किल्ल्यावर घेऊ. सो टिल देन बघत राहा SSB व्लॉग्स. तर गाईज आता आम्ही पोचलो आहे, म्हणजे किल्ल्यावर नाही, इथे पार्किंग लॉट्समध्ये. सो आता आपण वगैरे सगळं घेऊ. आणि आता बघू शकता 100 रुपये एंट्री फी आहे आणि नाही 20 रुपये एंट्री फी आहे आणि 100 रुपयाचं पार्किंग आहे. सो आता आम्ही चाललो. आणि काही इतिहास पण सांगेल पुढे जाऊन, जर आम्हाला हे करेल तर. तर आता तुम्हाला डायरेक्ट बोटवर किंवा आता इथेच किल्ल्यावरच भेटतो. टिल देन बाय बाय.
गाईज, तर आता आपण आलेलो आहे बोटवर. ते बघा तुम्ही तिकडे किल्ला बघू शकता. ते बघा तिकडे किल्ला आहे आणि आम्ही आता सगळे बोटवर बसलो आहे. आरुष नको पिलो जाऊ. सो आता सध्या तर अजून काही झालं नाहीये. आता आम्ही लगेच म्हणजे थोड्या वेळात पोहोचणार आहे. आम्ही एकदम पाण्याच्या मधात आहे. बघितला बघा, तुम्ही बघू शकता एकदम आपण पाण्याच्या मधात आहे. तर आपण थोड्या वेळात पोहोचूच. सो टिल देन पोहोचल्यावर परत एकदा मिळू. बाय बाय मित्रांनो. आता ये गॉगल वाले बच्चे के लिए एक आखिरी शेर सुनाता हूँ. नाम क्या अपना? देवांश. देवांश की हंसी का हिसाब कौन करेगा और उसकी गलतियों को माफ कौन करेगा? ऐ खुदा उसके सभी दोस्तों को सलामत रखना, वरना उसकी शादी में लुंगी डांस कौन आपण एकदम म्हणजे खूप जास्त जवळ आलेलो आहे किल्ल्याच्या. आता आपण आतच जाणार आहे. सो बघत राहा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा इसके बाद पहला और तीसरे में अपने को नीचे उतर जाना है बस. जाएंगे. अभी सब लोग ने जैकेट निकाल के बैठो क्योंकि अभी थोड़ा वेटिंग है. गर्म करेगा था, गर्मी होगी. इथे तुम्ही सगळे बघू शकता की इथे किती 1 2 3 बोट्स आहे आणि आपल्या बोईचं नाव दिलबरी आहे. तर आपल्याला वेळ लागेल आज जायला. आता इथे नाव काय म्हणलं ते आणि आपल्याला कुठं जायचं रिटर्न माहित नाही. जाऊया तिकडे. क्या होता है पीछे से बोट आगे जाकर खड़े रहते, वो नंबर में नहीं जाते. तो अपनी थिंकिंग क्या होती है, यार पीछे वाले आगे जा रहे हैं हम इधर ही करें. तो अपना नंबर इस बोट के बाद है, ये ध्यान में रखने का. ये अपने नबील भाई है, वो भी अपनी काठी की जब आगे आपला नंबर ह्या बोटच्या नंतर आहे. ही बोट मधले सगळे गेल्यावर आपलीच भारी आहे. सो तुम्हाला वेट करायची गरजच नाही कारण की एडिटिंगमध्ये सगळं कमी होऊन जाईल. सो तुम्ही बघू शकता सगळं. तर गाईज आता आम्ही म्हणजे जंजिरा फोर्ट फिरून आलेलो आहे. सो इथे थोडं हे होतं म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हता, मोबाईल म्हणजे कॅमेरा फोटो वगैरे. सो आम्ही फोटो वगैरे काहीच नाही काढू शकलो. आता जस्ट आलोय. माझ्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब कर. हो लोक आणतात. हे कार्गो शिप पण आहे. अजून तुम्ही आता बघू शकता की काही लोकल्स आहे. लोकल्स सोबत बोलूया एकदा. आपण आता कोणाला तरी विचारूया. तुम्हाला आता तुम्ही फोर्ट फिरून आले, तुम्हाला कसं वाटलं? दुसऱ्यांना विचारू. आता ते बघते पुढे नेल, त्यांना विचारू आपण. चला आता आपण त्यांना विचारू. अरे पण फोर्ट खूप मस्त होता, पण तिकडे जायला कष्ट खूप घ्यावे लागेल. फोर्ट बघायचा असेल तर तुम्हाला बोटनी पूर्ण तिथपर्यंत जावं लागेल. आणि अजून आता तिथे माणसं असतात तर हे लागेल. हाय टाईड्स आणि लो टाईड्स खूप येतात आणि एवढे हे आहेत की माझी पॅन्ट ओली झाली आहे. याने तर हाफ पॅन्ट घातली होती, पण तरी पण जास्तीत जास्त तिथं रिक्स आहे. माझी चप्पल जाता जाता वाचली. माझी चप्पल एकदम आता आली होती, पण ते काकाने दिली आपल्याला. आता जे दादा किंवा नेक्स्ट काका वगैरे म्हणजे फोर्ट कसा होता तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तिथच्या विहिरीसाठी हे का घातले मी, हे काढ तिथल्या पूर्ण गड म्हणजे पूर्ण हे फिरलो, पण आम्हाला भेटलं नाही. मग आम्ही नाही ऐकतो
मग आम्ही वापस येत होतो तर आम्हाला मग म्हणजे काका सापडले. ते आम्हाला त्यांनी त्या काकाला विचारलं की पाणी कुठं भेटेल, आपलं फ्रेश वॉटर, स्वीट वॉटर, ते एकदम विहीर कुठे भेटेल, विहीर कुठं भेटेल. तर त्या काकाने सांगितलं आणि एकदम ते फ्रेश आणि स्वीट होतं. आणि तुम्ही ते प्यान ना तेव्हा तुमची जेवढी थकान होती ना, आमची 2 राऊंड अखे फोर्टची, नॉट फ्रॉम जोक, आणि 24,000 स्क्वेअर फूट एवढा दूर होता तो. आणि आम्ही एका गाईडने जे सांगितलेलं होतं ते चुकीचं होतं, पण त्या एका लोकल काकाने ते सांगितलं आम्हाला आणि आम्ही ते फ्रेश वॉटर पिलो. तर जर आता आपण विचारू शकतो की फॉल्ट आता तुम्हाला इथून नाही दिसणार, पण तिथं जे काम दिसतंय तिथं तुम्ही सी दॅट, तिथं ते काम दिसतंय तिथं हाय. आपण फोर्टपासून खूप दूर आहे. चल आपण आता एका जणाला विचारू. तो अब कोणाला विचारायचं? अरे चल कोणाला विचार. तो फिर अब मैं डूबते थांब. दीदी तुम्हाला इग्नोर अजून विचारू. बचा देते कोई नाही. दुसऱ्यांना विचारू. चला बघू कोण येतंय नवीन. तुम्ही किल्ला पाहिला? हो पाहिला. कसा वाटला तुम्हाला? मस्त. बघा गाईस, तर सगळ्यांनाच हा किल्ला आवडलेला आहे, पण तिथे जायला कष्ट खूप लागतात. 2 तास तुम्हाला त्या बोटच्या लाईनीमध्ये थांबवलं गेलं. आणि हाय टाईड आणि लो टाईड एवढे आहेत, तुम्हाला माझी चप्पल एवढं, म्हणजे तुम्हाला ते जोपर्यंत तुम्ही येणार नाही, ते एक्सपिरियन्स करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते काहीच दिसणार नाही. आणि तुम्हाला ते दिसतंय ते सी काउंटर आहे, तिकडून त्या ब्रिजवरून जायचं आणि सरळ तिथे एक बोट सापडणार, तिकडून त्या बोटच्या तिकडं चला. तुम्हाला ते दाखवू शकतो की त्या जे सिऱ्या दिसतात तिथून बोटून बसायचं आणि आपल्या जंजिरा किल्ल्याला जायचं. जंजिराच्या सगळ्यात समोर शिवाजी महाराजांचा किल्ला. कुठला किल्ला तो? काहीतरी आहे ना, काहीतरी आहे. जर तुम्हाला हे त्याचं नाव माहीत, तर गाईज आपण तिकडे बघू. तुम्ही किल्ला पाहिला? नहीं पाहिला. नाही? आप किधर से आए हो? पुणे से. पुण्यातून आले. कौन सा ब्लॉग है? इंस्टा के यूट्यूब? कितने फॉलोअर्स है? फर्स्ट ब्लॉग. ठीक है. उसको बोलो शॉर्ट देगा, फॉलोअर्स आएंगे तो. और क्या बोलते हैं? कौन से क्लास में आप? मी 6th में, मी 7th में, मी हा कॅमेरा मॅन. एज क्या है तुम्हारी? ठीक है जाओ. ओके, थँक्यू. यांनी बघितलं नाही किल्ला, पण तरी त्यांना माहिती आहे, कारण की मला असं वाटतं की ते इथं राहतात. चला तर एक मिनट रुको, देखो पैसे जीतते हैं, कैरम खेल के पैसे एक जीतते हैं. मिनट, तेरे ब्लॉग का नाम बोला खाली. नहीं अभी सब्सक्राइब करो ना मेरे सारे. नहीं, चैनल बनाया नहीं है फिर अभी, मतलब वीडियो एडिट करने के तेरा बाद. मोबाइल है? हाँ. रुक जरा, ते नंबर दे. तर गाईज आता त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. थांब. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, तुम्ही बघितलं असेल तर. त्यांनी आपल्याला नंबर दिला. अरे ते माहीत नाही कोण होतं. म्हणतं मस्जिद दाखवा. मस्जिद आम्ही का दाखवा? आम्ही हिंदू आहे. हां, हिंदू आहे आम्ही. हिंदू. जर तुम्ही हिंदू असाल ना तर सबस्क्राईब करणार, आणि जर तुम्ही मुसलमान असाल तर लाईक करणार. नाही, मुसलमान कोण बघणार आहे आपल्याला मराठीत? हिंदूच. एक मिनिट.
आपण जसा फोर्टमध्ये कष्ट घेतले तसे कष्ट यांनी घेतले पाहिजे. सबस्क्राईब दाबून. हां चल आपण पण दाखवू त्यांना की आपण कसे कष्ट केले. चलायचं कुठे आपण कसे कष्ट घेतले कसे सांगितलं ना आपण. ते सांगितले, पण शिवाजी महाराजांनी किती कष्ट घेतले तुम्हाला माहीत नाही. आम्हाला पण नाही माहीत. तुम्हाला माहिती आहे का त्या ज्या ती जी बिल्डिंग होती ना, म्हणजे जंजिरा किल्ला, तो एवढा मोठा होता म्हणजे की तो 14 या 15 16 18 फीट मोठा, 15 किंवा 16 17 फीट मोठा असणार. तसं आता श्लोकला काही काम झालं आहे म्हणून तो अजून आला नाही आहे, पण तो आता आईस गोला घेऊन येईन तुम्हाला सगळे दाखवून. कारण की श्लोकची मम्मी त्याला ट्रीट आमच्या सगळ्यांना ट्रीट देते म्हणून. तर चला, तर टेल बी अँड तर तुम्हाला अजून काय सांगायचे होते. हां, जर तुम्हाला जर काही करायचं असेल, तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही कोकणात कोकणात परत यायचं. तुम्ही जर आले असेल तर परत बघायचं. जोपर्यंत आम्ही एवढं हे केलेलं आहे की लो टाईट्स आणि हाय टाईट्स एवढं होते की माझी चप्पल उडून गेलेली होती आणि एका काकाने ते काढली आणि मला दिली. आणि इथं खूप सारे क्रॅब्स आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे एक फंगस आहे समुद्राच्या इच्छात की ते नाही का आपल्या क्रॅब्स आणि टर्टल्सचे जे हे आहेत ना बॉडी सेल्स, ते ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि तर आता आपण श्लोक सोबत बोलू की श्लोकला त्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला. श्लोक, पहिली गोष्ट मला असं वाटतंय की हा व्लॉग माझा नाही, याचा आहे. सर्वात जास्त हाच बोलतोय. अरे मी फुकटची माहिती सांगते. आता श्लोक बोलेन तुमच्यासोबत अगल्या 60 सेकंदामध्ये, म्हणून मी चाललोय. मला कोणतरी काम आले तर ते हो. तो आता एक तसं काही काम नाही आहे. आम्ही फ्लेवर चूज करायला गेलो. आता आम्ही खूप दमून आलो आहे ना, सो म्हणून हे कालाकट्टा घ्यायला गेलो होतो. बघ माझ्या भावाने आणलं आहे. 1 मिनिट इशय पकड. अरे कसं पण नको पकड, चालू आहे. तर गाईस, मी तुम्हाला थोड्या वेळात मिळतो हे संपल्यावर. हा कालाखट्टा. मम्मी, तुला कसा वाटला किल्ला? छान होता. खूप थकली. जसं की तुम्हाला माहिती आहे, आधी सांगितलं, आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले. जर आता आपण गोला खातोय, आता तुम्हाला तर माहीत असेल ते फ्रेश वॉटर पिल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. थकान पण गेली. आणि हे पिल्यानंतर, हे खाल्ल्यानंतर याचं उलट अजून चांगलं वाटलं. याचं पण आता येणार आहे. तर टिल गाईज, आता मी तुम्हाला सांगू शकतो की इथं कोकणातले इथं जास्त तर लोक आपल्या माउंटेन रिजन्समध्ये राहतात. आणि ते माउंटेन रिजनमध्ये राहणारे लोक खूप कष्ट घेतात आणि त्यांच्याकडे इंटरनेट पण नसतं आणि काहीच नसतं. राहू दे, तू खा मग बोल. काकू, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलंय मला. म्हणजे इतका आनंद झालाय मला की माझ्या फ्रेंड नाही म्हणत होत्या तरी पण आम्ही गेलो आणि आलो वापस छानपैकी, सुंदरपैकी. तर आता दुसऱ्या काकू, तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं. आधी इच्छा होत नव्हती, घाबरल्यासारखं झालेलं होतं. एन्जॉय करून आलेलो आहे. सो आता अजून कोणाला विचारायचं? शंभवीला विचारायचं. शंभवी, गोला खाते. आता गोला खाल्ल्यावर मी दुसरा गोला घेतोय. आता दुसरा गोला घेतल्यावर पण परत एकदा भेटू. तोपर्यंत ठेवू द्या. हां, तर आता आम्ही म्हणजे गाडीजवळ जातो आहे. जिथून आम्ही बोटमध्ये बसलो होतो तिथे बसायला जातो आहे. म्हणजे तिथे आमची गाडी पार्क केली ना, तर तिकडेच चाललो.
तसं तर आम्ही आता 60 सेकंड पूर्वी फेंटा पिला होता. तो फेंटा नाही रे, गोला. हा गोला. त्यांनी त्याच्यातलं त्याचा फेंटा बनवला होता ऑरेंज फ्लेवर घेऊन. आणि त्यांनी सांग नाव काय ठेवलं, देसी फेंटा. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथली सगळ्यात चांगली गोष्ट, इथं सगळ्यात जास्त झाडं आहेत आणि बीच पण आहे. अरे मग आपण किनारावर आहे. आणि तुम्हाला सांगू का, एका पोराला हे बघा, याला की तुझं तोंड कसं निळं झालं रे. आता बघितलं शकता की त्यांनी कसं जीभ काढले. बोला हॅलो, बघितलं त्याला. चला आता तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचं तोंड कसं निळं झालंय. ते एकदम आहे मोबाईलसारखं, त्याच्यापेक्षा निळं. सो इथे पूर्ण मस्जिद आहे. हा, आणि आम्ही हिंदू आहे असं मला माहिती आहे. असं नुसतं हिंदू काय बोलतो, सगळे मीडियन मुसलमान एवढेच आहे. मला माहिती आहे गाडी. इथं शिवाजी महाराज पहिले राहत होते, पण आता मुघलांनी सांगू का, इथं मुघलांनी इथं या कोकणात एम्पायर केलं म्हणून. नाहीतर आज आपल्या सांगू का, आपण इथं आपली जास्त तर वस्ती असतात. तसं बोललं गेलं तर इथं खूप चांगलं वातावरण आहे. आपलं ते रिसॉर्ट होतं, ते श्लोकने तुम्हाला दाखवलेलं होतं वगैरे, ते आता आम्ही तिथं नाही राहणार. आम्ही नवीन रिसॉर्टमध्ये राहणार. टिल बी आता तुम्हाला नवीन रिसॉर्ट. ॲक्च्युली आता आम्ही नाही, आता पहिले आपण मरुड बीचला जाऊ, जिथे मेन हे बीच आहे. आता आपण तिकडे चाललो, मग तिथून आपण बीचला जाणार आहे. सो आता गाडीत बसल्यावर आम्ही तुम्हाला परत मिळेल. सो टिल देन बघत राहा SBB व्लॉग्स. आणि प्लीज 1 मिनिट सबस्क्राईब करा. हां, सबस्क्राईब करा, लाईक. टिल देन बाय बाय, गुड बाय गया मित्रांनो. तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता म्हणजे आम्ही निघालेलो पण होतो, पण मध्ये काहीतरी मंदिर सारखं प्रॉब्लेम नाही आला. काहीतरी मंदिर सारखं दिसलं म्हणून सगळे गेलेत. आणि ड्रायव्हर काका पण गेलेत, म्हणून AC नाही लावला आम्ही. नाहीतर तुम्हाला सगळं सांगितलं तर आम्ही तिघंच आहे. नाही तर आम्ही म्हणजे AC लावून मस्त बसलो असतो. ते उर्वीच्या मम्मीला AC चालत नाही. ओके. सो देन आपल्याला आता म्हणजे जेव्हा गाडी चालू होईल किंवा पोहोचेल तेव्हा मी तुमच्याशी मिळतो. तोपर्यंत बाय, सी यू, टिल देन बाय बाय मित्रांनो. तर आता आम्ही बीचवर येऊन झालं आहे. आम्ही मस्त खेळलो, व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकलो तिथे, पण आम्ही खेळलो, खूप मजा आली. पण काय झालं, पाण्याची कमी पडली तर आम्ही पूर्ण रेतीने भरलो. सो आता तुम्हाला व्हॉइस जर फरक वाटत असेल तर हो, मी माईक नाही लावला आहे ह्यावेळेस. तर बघा, तुम्ही बघू शकता इकडे, इथे पूर्ण असं रेती झाली. लाईव्ह व्हिडिओ पासून सगळं. पण लाईव्ह कसं, लाईव्ह म्हणजे असं दाखवून पाण्याच्या आतमध्ये. आता आम्ही काशील बीचला निघणार आहे. आता थोड्या वेळाने परत दुसऱ्या रिसॉर्टवरती बसणार आहे. तर मग दुसऱ्या रिसॉर्टवरती बसल्यानंतर सो आता त्याला कोणीतरी म्हणून तो गेला. तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ अटकला वगैरे, नाही, मीच बंद केला होता, माईक लावला. आता म्हणजे आम्हाला फरक म्हणजे समजेल ना, माईक बिना माईकचं आणि माईकचं. सो आता सो ओके, टिल देन आपण भेटू लवकरच काशीदला. आय थिंक हे बघा मी कसं हे झालो आहे बघा, पूर्ण रेती आहे.
सो आता नंतरच बाय. ते काय झालं ॲक्च्युली, जो म्हणजे आम्ही बीचवर काढलेला व्हिडिओ होता त्याचा आवाज बरोबर नव्हता म्हणून आम्ही तो तुम्हाला दाखवला नाही. सॉरी. इकडे आहे म्हणजे गाडीत आहे आम्ही. सो आता आमचं जसं की तुम्हाला माहीत आहे की आमचं अलिबाग कॅन्सल झालं होतं आणि ते पांडवलेणार जाणार होतो ते पण कॅन्सल झालं. म्हणजे कोणती तरी लेणी होती, पांडव लेणीच होते वाटतं, ते पण कॅन्सल झालं. सो आता आम्ही घरी जातो आहे. तर आजचा व्लॉग मला वाटतं इथपर्यंत किंवा घरी गेल्यावर संपेल. तर तुला काय वाटतं, तुला काय बोलायचं आहे? मला इथं म्हणजे खूप मजा आली आहे 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये. पण आता जरा मला दुःख पण होतं की मी कोकण सोडून आपल्या पुण्यात चाललो आहे. तसं तर मला कोकणात खूप मजा आली. बीच आपल्या या जंजिरा किल्ल्यावरती व अजून इकडं गाडीत वगैरे बसायला आणि बीचवरती पण मला इकडचं सगळ्यात चांगलं एकच आवडलं की इथं सगळ्यात जास्त सी फूड भेटतं. पण मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मी खाल्लं नाही आहे. पण आता आपण श्लोकला विचारू की त्याला कसं वाटलं नॉन व्हेजिटेरियन. तर आता मी जेव्हा पण म्हणजे इथे जेवलो, मी फक्त चिकन थालीच खाल्ली आहे, अजून व्हेज खाल्लं नाही इथचं. म्हणजे लय वेळा आम्ही गेलो आहे तेव्हा व्हेज खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं. सो आता नॉनव्हेज म्हणजे चिकन थाली खाल्ली होती तर ती खूप छान होती आणि म्हणजे चांगलं वाटलं. तुला इथचं सर्वात जास्त काय आवडलं? मला इकडचे सगळ्यात जास्त तांदूळाची भाकर, अजून खूप काही आवडलं पण मला सगळ्यात जास्त तेच आवडलं. आणि तांदूळाची भाकर एकदम सुपर. सो आता तुम्हाला व्हिडिओ थोडा हालत असेल कारण की आम्ही गाडीवर पण आहे आणि स्टँड नाही लावला म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे का हा जो स्पीकर आहे ना तो नाही का पाण्यात पडलेला होता. तर तुम्हाला म्हणजे साऊंड अँड क्वालिटी पण कमी असेल थोडी, म्हणजे अटकत असेल तर प्लीज त्याला माफी. पण बाकीचं तुम्हाला याच्या आधी चांगलं वाटलं असेल. मला तर खूप चांगलं वाटलं. इथं सगळ्यात जास्त की डोंगर वगैरे आहेत, अजून झाडं आहेत. सो आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. याच्यानंतर बोलू. बाय बाय.